2 मार्च ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात. परिषदेचे स्वागताध्यक्ष प्रकाशजी लोंढे यांनी केले उपस्थित राहण्याचे आवाहन. येत्या 2 मार्च रोजी श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त नाशिक येथील आनंद कान्हेरे मैदानात 1 दिवसांच्या जागतिक धम्म परिषदेची जय्यत तयारी गेल्या महिनाभरापासून सुरू करण्यात आली असून या जागतिक धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष प्रकाशजी लोंढे, सरचिटणीस भदंत सुगत महाथेरो, नारायण गायकवाड, मनालीताई जाधव, अमोल पगारे, समीर शेख, भारत निकम, प्रकाश जाधव, गोटीराम पवार, गौतम बागुल, बाळासाहेब सोळशे, साहेब अत्तार, कल्पेश निर्भवणे आदींनी या मैदानावर जाऊन पाहणी केली. या परिषदेत जागतिक धर्मगुरू पूजनीय दलाई लामा यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच देशविदेशातील भिक्खू व उपासक उपासिका सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम राजकीय नसून फक्त आणि फक्त धम्माचाच असल्याचे प्रतिपादन या जागतिक धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष प्रकाशजी लोंढे यांनी केले. जागतिक धम्म परिषदेचा प्रसार व प्रचार करण्यासाठी बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला सर्व उपासक उपासिका सहभागी होणार. परिषदेची शोभा वाढवावी असे आवाहन देखील लोंढे यांनी यावेळी केले. दरम्यान यावेळी या कार्यक्रमाविषयी प्रकाशजी लोंढे यांनी अधिक माहिती दिली. कार्यक्रमाचे महत्त्वाचे जे अध्यक्ष आहेत माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब आहेत आणि या कार्यक्रमासाठी जवळपास 7 ते 8 देशातून ज्येष्ठ धर्मगुरू, बौद्ध धम्म गुरू, भिक्खू आणि मान्यवर या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. आणि अत्यंत हा चांगला सोहळा आपल्या नाशिककरांसाठी आपल्याला तो बघायला आपल्याला मिळणार आहे. तेव्हा मी जास्तीत जास्त उपासकांना मी असं आवाहन करतो की आपण या सोहळ्यासाठी, या बौद्ध धम्म परिषदेसाठी आपण जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. रोजी 2025 हा आम्हा सर्वांसाठी एक सुवर्ण क्षण आहे. कारण 2 मार्च 1930 ते 35 हा श्री काळाराम मंदिराच्या प्रवेशाचा सत्याग्रहाचा मंगलमैत्री दिन आहे. तो कार्यक्रम आम्ही भारतीय दलित पॅंथर तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं संपन्न करीत असतो. मी अभिमानाने सांगेन की आम्हाला गेल्या 8 ते 10 वर्षापासून श्री काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाज्यावर हा सत्याग्रहाची स्मृती दिन साजरा करण्याची परवानगी मिळाली. याचा आम्हाला नव्हे, उभ्या महाराष्ट्राला त्याचा सार्थ अभिमान आहे. कारण आम्ही सर्व धर्मसमभाव, जातीय सलोखा निर्माण करून मंगलमैत्री सुरू व्हावी ह्या प्रामाणिक उद्देशाने केल्यामुळेच आम्हाला परवानगी मिळते. पूर्ण क्षण यासाठी की हे आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय दलित पॅंथर, रिपब्लिकन सोशल ग्रुप, PL ग्रुपच्या माध्यमातून करतो. परंतु हा कार्यक्रम मात्र कोणत्याही संघटना पक्षाच्या माध्यमातून नाही. हा संघटना आणि पक्ष विरहित आहे. हा ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेची जी पूर्वतयारी आहे त्या तयारीसाठी याचे सरचिटणीस आहेत भदंत सुगतसिंह महाथेरो. ह्या कार्यक्रमाचा स्वागत अध्यक्ष म्हणून मी प्रकाश लोंढे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पीपल एज्युकेशन नामदार रामदासजी आठवले साहेब आणि ही सर्व टीम सरचिटणीस म्हणून भदंत संघरत्न जे आहेत ही सर्व पक्षविरहित टीम आहे. त्याची ही पूर्वतयारी आम्ही करतोय. शाळेतील ज्येष्ठ धम्मगुरूंना, बौद्ध धम्मगुरूंना, भिक्खू संघाला दिलाय. दलाईजी लामांनी सुद्धा, पूजनीय दलाईजी लामांनी सुद्धा आमंत्रण स्वीकारलंय. त्यांच्या होकाराची आम्ही वाट बघतोय. परंतु ते येणार ह्या तयारीने आम्ही कामाला ऐतिहासिक क्षण हा सर्व जाती धर्माला एकत्र आणण्यासाठी, जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी, समता, बंधुता आणि प्रेम आपुलकी निर्माण करण्यासाठी, विशेषतः आगामी सिंहस्थ काळ, त्या सिंहस्थ काळाला सुद्धा आम्ही दाखवून देणार आहोत की होय, आम्ही विज्ञान स्वीकारले, धम्म नाही. ते विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी धम्मगुरू सर्वश्रेष्ठ आहेत. त्याची पूर्वतयारी म्हणून आम्ही गेल्या महिन्याभरापासून तयारी करतोय. आर्थिक बाबीची सुद्धा आम्ही अपेक्षा जनतेतून करत असतो की आपण धम्मदान करा, आपल्या पात्रतेने, आपल्या ताकदीने जे शक्य असेल ते आम्हाला करा. दुसरं सत्रात आम्ही कार्यक्रम, पहिल्या सत्रामध्ये धम्मफेरी असेल, जे नामांकित धम्मगुरू येणार आहेत, बौद्ध भिक्खू संघाचे येणार आहेत, त्यांचं प्रवचन असेल. काळाराम मंदिराच्या, श्री काळाराम मंदिराच्या इथं धम्मसंस्कार विधी आहे. पहिले दुपारचं सकाळचं सत्र असेल, 12 जेवणाची वेळ असेल धम्मगुरूंची, त्या वेळेनंतर मग सायंकाळचं सत्र का ते चर्चासत्रामुळं
जी बौद्ध धम्म परिषद 4 वाजता होणार आहे आणि प्राप्त व्हावे म्हणून साजनदेव बेंद्रे सारखे ख्यातनाम गायक आहेत. लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोराला म्हणणारी आमची भगिनी शिंदे ताई आहे. त्यांच्यासोबतच भाग्यश्री इंगळे आहेत आणि भूमिपुत्र पण असावा म्हणून संतोष जोंधळे असा धम्म प्रचार आणि प्रसारासाठी ही आमची नियोजन आम्ही सुरू करतोय. जनतेला आम्ही विनम्र आवाहन करणार आहे की या ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचे साक्षीदार व्हा. एक अपेक्षा करणार आहे की आपण निळे काळे ढवळे तो खालाच, तो आपला अधिकार आहे. परंतु ह्या दिवसाचं पावित्र्य राखून आपण सफेद पोशाख सफेद परिधान वस्त्र जर आले तर अधिक चांगल्या पद्धतीने होईल. आम्ही हॉस्टेल असेल शालेय विद्यार्थी यांना सुद्धा आव्हान करतोय, आपण सुद्धा सामील भेटतो आम्ही प्रत्यक्ष. आणि हा आर्थिक बाबीचा खूप मोठा डॉलर आहे. कोणत्याही स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक. संघटना विरहित कार्यक्रम आहे, या आणि सामील.